नमस्कार मंडळी, आज आपण भरपूर कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स पिठापासून एकदम खमंग आणि तेवढीच खुसखुशीत अशी थालीपीठ बनवणार आहोत। बऱ्याच वेळी काय होतं की थालीपीठ कडक किंवा वातळ होतं। ते वातळ किंवा कडक होऊ नयेत म्हणून इथे मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही थालीपीठ आपण मिक्स पिठापासून बनवलेली आहेत। बघू शकता, वरून एकदम खमंग आणि खरपूस झालेली आहेत आणि आतमधून एकदम मऊसूत झालेली आहेत। अगदी झटपट बनवून तयार होतात। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला यासाठी एक वाटण करून घ्यायचं। वाटणासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। त्यानंतर 5 ते 6 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। अगदी अर्धा चमचा ओवा घालायचा आणि 1 चमचा जिरे घालायचं। हे वाटण पाणी न घालता मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं। बघू शकता, या प्रकारे मी मिक्सरमधून हे वाटण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। या ताज्या वाटणाचा वास घरभर दरवळतो आहे। या वाटणामुळे थालीपीठाला चव सुद्धा खूप चांगली येते। चला आता यासाठी पीठ घेऊयात। पिठांमध्ये इथे 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठामुळे थालीपीठ मऊसूत व्हायला मदत होते, त्यामुळे बाकीच्या पिठांपेक्षा ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं, त्यामुळे थालीपीठाला बाइंडिंग चांगलं येतं। अर्धी वाटी बेसनचं पीठ घालायचं, त्यामुळे थालीपीठ एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, त्यामुळे थालीपीठ थापताना एकदम पातळ असं थापलं जातं। त्याचबरोबर ते मऊसूत व्हायला मदत होते। त्यानंतर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। ज्या वाटीने पीठ मोजली त्याच वाटीने कोथिंबीर सुद्धा मोजून घेतली। कोथिंबीर बरोबर 2 वाटी होती। इथे कोथिंबीरीचा वापर तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढीच थालीपीठ चवीला चांगली होतात। कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे निथळून घ्यायची, त्यामुळे थालीपीठाचं पीठ मळताना पाण्याचा अंदाज चुकणार नाही। त्यानंतर यामध्ये 2 चमचे पांढरे गावरान तीळ घालून घ्यायचे। मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने बरोबर 1 चमचा हळद घातली आणि मिरची, आलं, ओवा आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण सगळं यामध्ये घालून घेतलं। यामध्ये लगेचच मीठ घालायची घाई करायची नाही। हे सगळे जिन्नस कोरडेच अगोदर पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। मीठ जर यामध्ये तुम्ही लगेचच घातले तर कांद्याला आणि कोथिंबीरीला मिठामुळे पाणी सुटतं आणि पीठ मळताना पाण्याचा अंदाज चुकू शकतो। त्यामुळे हे सगळे अगोदर जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। इथे मी बरोबर 2 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। पुन्हा एकदा हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं। थालीपीठाचं पीठ जास्त घट्ट नसावं किंवा जास्त सैलसर सुद्धा नसावं। आपण ज्वारीच्या भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो अगदी त्याचप्रमाणे याचं सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पीठ माझं भिजवून झालेलं आहे। खूप घट्ट नाही किंवा खूप सैलसर सुद्धा नाही। आता लगेचच या पिठापासून थालीपीठ बनवायला घेऊयात। एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये बुडवून चांगला घट्ट पिळून घेतला आणि तो पोळपाटावर ठेवलेला आहे। हा रुमाल मी नेहमी थालीपीठ बनवण्यासाठीच वापरते। त्यानंतर यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे थालीपीठ चिकटणार नाही। त्यानंतर भिजवून घेतलेल्या पिठामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा। हातावरती तो अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा तयार पिठाचा गोळा पोळपाटावरती जो रुमाल आपण थालीपीठ थापण्यासाठी ठेवला होता या रुमालावरती ठेवून घ्यायचा। मध्ये मध्ये हात ओला करायचा आणि बोटांनी हे थालीपीठ सगळीकडून एकसारखं असं व्यवस्थित थापून घ्यायचं। मध्ये मध्ये हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि पीठ थापताना पुढे सुद्धा सरकलं जातं। थालीपीठ थापताना जास्त सुद्धा पाणी हाताला ठेवू नका, नाहीतर पीठ पातळ होतं आणि आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं थापता येत नाही। थालीपीठ थापताना सगळीकडून व्यवस्थित असं एकसारखं थापून घ्यायचं। कुठे जाड किंवा कुठे पातळ असं अजिबात ठेवायचं नाही। तसं जर थालीपीठ तुम्ही ठेवलं तर ते एखाद्या ठिकाणी भाजलं जातं आणि एखाद्या ठिकाणी तसंच कच्चं राहतं किंवा ते वातड सुद्धा होऊन जातं। त्यामुळे सगळीकडून थालीपीठ व्यवस्थित असं एकसारखं थापून घ्यायचं। थापून झाल्यानंतर याला मध्ये असे होल करून घ्यायचे। असे होल केल्यामुळे थालीपीठ भाजताना आपण त्यामध्ये तेल सोडू शकतो आणि सगळीकडून थालीपीठ व्यवस्थित असं भाजलं सुद्धा जातं। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता, त्यावरती तेल घालून घ्यायचं। रुमाल तव्यावरती पालथा करून थालीपीठाची बाजू खाली करायची आणि अलगद वरच्यावर रुमाल उचलून घ्यायचा।
15 ते 20 सेकंद थालीपीठ असंच भाजून घ्यायचं। त्यानंतर त्यावरती तेल घालायचं, कडेने तेल सोडायचं आणि मधी केलेल्या होल्समध्ये सुद्धा तेल सोडून घ्यायचं। थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, खूप कमी किंवा हाय फ्लेमवरती थालीपीठ अजिबात भाजायचे नाहीत। असे केल्यामुळे थालीपीठ व्यवस्थित असे खमंग खरपूस भाजले जातात आणि ते वातड सुद्धा होत नाहीत। 40 ते 45 सेकंद एका साईडने भाजून झाल्यानंतर थालीपीठ उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं। दुसऱ्या साईडने सुद्धा थालीपीठ अर्धा 1 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं। दोन्ही साईडने व्यवस्थित असे खमंग खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर दुसरं एक थालीपीठ थापताना दाखवत आहे। प्रत्येक वेळी थालीपीठ थापताना रुमाल अशा प्रकारे पाण्याने चांगला ओला करून घ्यायचा। पिठाचा गोळा घेऊन मध्ये मध्ये हात ओला करून व्यवस्थित असं एकसारखं सगळीकडून पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं। याला होल्स करायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित असे सगळीकडून खरपूस भाजले जातात। हे थालीपीठ सुद्धा तव्यावरती घालून घ्यायचं, 15-20 सेकंदांनी त्यावरती तेल सोडून घ्यायचं। उलटून दुसऱ्या साईडने सुद्धा अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायचं। दोनही साईडने छान असं खमंग खरपूस थालीपीठ भाजून घेतल्यानंतर एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचं। अशा प्रकारे आपली थालीपीठं रेडी आहेत। आता ही थालीपीठं खायची कशी? तुम्ही मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता, एखाद्या उसळीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा तुम्ही ही थालीपीठं खाऊ शकता। चवीला अगदी अप्रतिम लागतात। कधीही तुम्हाला थालीपीठ खाऊ वाटलं आणि तुमच्याकडे जर थालीपीठ भाजणी नसेल तर त्यावेळी घरामध्ये उपलब्ध असलेल्या पिठांपासून अशा प्रकारची थालीपीठं तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। अजिबात वातड होत नाहीत। वरून जेवढी खमंग आणि खुसखुशीत दिसत आहेत तेवढीच आतमधून एकदम मऊसूद होतात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि ही थालीपीठं तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका। प्रियंका घारमळकर या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। याआधी सुद्धा मी पालकापासून थालीपीठ बनवलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन व्हिजिट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।